नमस्कार, मी लतिका महाराष्ट्र रेसिपीमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे। आज आपण पाहूया वल्या वाटाण्याची झणझणीत भाजी। पण त्याआधी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। त्यासाठी लागणारे साहित्य अर्धा किलो वले वाटाणे आहेत बघा, मी सोलून घेतलेले आहेत, साफ धुवून पण घेतलेले आहेत। 2 मोठे कांदे बारीक कापलेले, 1 टमाटर बारीक कापून घेतले, 7 ते 8 हिरव्या मिरच्या टेचून घेतलेल्या आहेत, लसूण आणि आलं 1 गड्डी लसूण आणि 1 इंच आलं आहे टेचून घेतलेलं आहे, मीठ आहे, कढीपत्ता, कोथिंबीर, जिरे, मोहरी, हळद, जिरे धने पावडर, गरम मसाला पावडर, हिंग आणि तेल। मी बघा कढई गरम करत ठेवलेली आहे। त्याच्यामध्ये बघा हे वल्ले वाटाणे आपण थोडेसे भाजून घ्यायचे। हे बघा आता असं भाजून घ्यायचं। हे बघा असे वाटाणे भाजलेले आहेत, एकसारखे हलवायचे आणि सगळे कोणाचे थोडे हलके हलके डाग होस्तवर भाजून घ्यायचे। आता हे मी काढून घेते बघा। हे बघा आता असे भाजून घ्यायचे बघा, सगळे कोण एकसारखे डाग असे पडले पाहिजे ते असे भाजायचे। आता एक कढई बघा गरम करत ठेवली मी, त्याच्यामध्ये आपण ना 2 चमचे तेल टाकूया आणि चांगलं गरम होऊन द्यायचं। तेल बघा आता आपलं चांगलं गरम झालेलं आहे, तर अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, कढीपत्ता आणि हे 2 कांदे आहेत बघा बारीक कापून घेतलेले। आता हे चांगलं भाजून घ्यायचं। हे बघा आता असा कांदा बघा भाजून घ्यायचा, असा भाजलेला आहे कांदा। ह्याच्यामध्ये 2 चिमूट हिंग टाकायचं आणि 1 चमचा लसूण आणि आलं टेचून घेतलेलं आहे बघा। हे बघा आता आपण हे आलं लसूण पण चांगले आहेत भाजून घेतलेलं आहे। तर ह्याच्यामध्ये बघा ही हिरवी मिरची मी टेचून घेतलेली आहे, तुमच्या तिखटाप्रमाणे कमी जास्त घ्या। थोडं आपण असं चांगलं हलवून घेऊया। ह्याच्यामध्ये बघा ही 1 टमाटर आहे बारीक कापून घेतलेलं आहे आणि थोडं मीठ टाकायचं म्हणजे आपलं टमाटर गळेल चांगलं। हे बघा आता हे चांगलं मिक्स झालेलं आहे। ह्याच्यामध्ये अर्धा चमचा बघा आपण हळद टाकणार आहे, 1 चमचा धने जिरे पावडर टाकणार आहे, 1 चमचा गरम मसाला पावडर टाकणार आहे, चांगलं हलवून घ्यायचं। हे बघा आता हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये बघा हे आपण भाजून घेतलेला ओले वाटाणे भाजलेले आहेत ते टाकले। आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये बघा चवीप्रमाणे मीठ टाकायचं, चांगलं हलवून घ्यायचं बघा। हे बघा आता आपण हे सगळं चांगला मसाला मिक्स करून घेतलेला आहे। आपली भाजी पण बघा आता कशी दिसते छान एकदम। आता ह्याच्यामध्ये बघा मी अर्धा ग्लासला बी कमी का पाणी घेतलेलं आहे, आपण ते वतायचं आणि बारीक गॅस करायचा, एकदम बारीक गॅस करून ना एक 15 मिनटं आपण झाकून ठेवायचं, पण एक वेळ चेक करायचं। हे बघा आता 15 मिनटं झालेले आहेत, बारीक गॅसवर झाकून ठेवलं होतं, ते बघा एकदम सुक्कं झालेलं आहे। तुम्हाला जर पाहिजे असेल तर ह्यात थोडंसं पाणी ठेवायचं, नसेल पाहिजे तर सुक्की भाजी पण छान लागते असे। आपण आता ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकलेली आहे बघा ही हिरव्या वाटाण्याची सुक्की भाजी आणि हिरव्या मिरचीचे झणझणीत भाजी। आवडली की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।